मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार का अशा गेल्या काही महिन्यापासून चर्चा होत्या। मात्र आज काँग्रेसच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोहर शिंदे यांनी नक्की काय सूचित केलं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघूया। मनोहर शिंदे यांना ज्यावेळी प्रश्न विचारला की चर्चा आहेत की तुम्ही काँग्रेस सोडणार आहात आणि भाजपमध्ये जाणार आहात, त्यावेळी मनोहर शिंदे काय म्हणाले बघूया। पहिलं एक महत्त्वाचा प्रश्न होता की भाऊ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा भरपूर बातम्या वगैरे तयार झाल्या होत्या। नेमकी काय स्थिती आहे? भाऊ प्रवेश करणार आहेत का काँग्रेसमध्येच राहणार? हे सगळं एकदम चुकीचं आहे आणि ह्याला कुठलाही आधार नाही आणि ते तसं होणं शक्य नाही। अशा बातम्या मी सांगितलं ना, मागच्या 1 महिन्यापूर्वी प्रत्येकाबद्दल उठत होत्या, अगदी माझ्याबद्दल सुद्धा चर्चा होत्या। ह्या चर्चा नुसत्या चर्चा आहेत, त्यामध्ये आता काही राहिलेलं नाही। मी सांगतो ना, बर भाऊ हे बघा, कोणी कुठल्याही पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। नक्की मग ते पदाधिकारी आज का हजर नाही? तुमचं क्लिअर सर आत्ता इथे सांगा तरी, बोला तरी, बोला की भाऊ, बोला ना। खरंच चर्चा आहे आणि असलं विचारला प्रश्न जास्त आहे। जाणार काय म्हणता येईल? असलं तर प्रेम आहे माझ्यावर। नाही तुम्ही उत्तर दिलं नाही भाऊ। विषय राहतो मनोहर शिंदे काँग्रेस सोडणार का। तर आजचा विषय, आजच्या पत्रकार परिषदेचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांची पत्रकार परिषद असताना मनोहर शिंदे यांच्यावर प्रश्न हे विचारले आणि मनोहर शिंदे यांनी आत्ता मी इथं आहे, उद्या कुठं असेल मला माहीत नाही असं उत्तर दिलं। याचा अर्थ असा आहे की मनोहर शिंदे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत का आणि भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असण्याची शक्यता आहे। मात्र मुद्दा राहतो, भाजपमध्ये जरी मनोहर शिंदे जाण्यासाठी इच्छुक असले तरी भाजप त्यांना प्रवेश देणार का हा मोठा प्रश्न आहे। कारण गेल्या 20 वर्षापासून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून मनोहर शिंदे होते मलकापूर नगर परिषदेमध्ये आणि अनेक वेळा त्यांचे एकमेकाशी शाब्दिक चकमकसुद्धा झालेली आहे आणि हा एक मुद्दा आहेच। आणि जरी डॉक्टर अतुल भोसले यांना वाटत असलं की मनोहर शिंदे यांना घ्यावं भाजपमध्ये, तरी भाजपचाच मोठा गट म्हणजे मलकापुरातील मोठा गट हा तो म्हणजेच काँग्रेसचा गट हा भाजपमध्ये गेलेला आहे। म्हणजेच राजेंद्र यादवसारखी जी मंडळी आहेत, हे सगळी मंडळी आता सध्या भाजपशी गेल्या काही महिन्यापूर्वी झालेली आहेत आणि ह्या सर्व मंडळींचा आणि जुने जे भाजपचे आहेत यांचा मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे। म्हणजे अशावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले काय निर्णय घेणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र राजकीय जे स्थित्यंतरे आहेत ती मोठ्या प्रमाणात घडणार आहेत। एकंदरीत आजच्या पत्रकार परिषदेवरून मनोहर शिंदे यांचं बॉडी लँग्वेज सांगत होतं की ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत, ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। मात्र मुद्दा राहतो, भाजप त्यांना प्रवेश देणार का हा मोठा प्रश्न आहे। मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मनोहर शिंदे यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्याचं मात्र मध्ये दोडका झालेला आहे, एवढं मात्र नक्की।